नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील चोकाक ते उदगाव हद्दीतील शेतकरी, व्यापारी आणि ग्रामस्थांनी भूसंपादन झालेल्या जमिनीला चौपट नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी अतिग्रे इथं सुरू असलेली ड्रोन मोजणी बंद पाडून हातकणंगले भूमी अभिलेख कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. याबाबत अधिक माहिती अशी की रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील हातकणंगले तालुक्यातील चोकाक ते उदगाव दरम्यान चोकाक, अतिग्रे, हातकणंगले, मजले, माणगाववाडी हद्दीतील महामार्गासाठी बाधित जमिनीची ड्रोनद्वारे मोजणी सोमवारी होणार होती. मात्र बाधित शेतकरी, व्यापारी यांनी बाधित जमिनीची चौपट नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी सुरू असलेली ड्रोन मोजणी बंद पाडून भूमी अभिलेख कार्यालय हातकणंगले इथं ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत चौपट नुकसान भरपाईचा निर्णय होत नाही तोपर्यंत बाधित जमिनीची मोजणी करू न देण्याची आक्रमक भूमिका घेत भूमी अभिलेख कार्यालयातील कामकाज बंद पाडले. गेल्या 2 वर्षांपासून महामार्गाचे कामकाज ठप्प आहे. या आंदोलनाची दखल घेत भूसंपादन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी रुपाली चौगुले यांनी हातकणंगले तहसीलदार कार्यालयात अधिकारी आणि आंदोलक शेतकऱ्यांची बैठक झाली. यामध्ये तहसीलदार सुशीलकुमार पेल्हेकर, भूमी अभिलेख उपाध्यक्षीय जयदीप शितोळे, पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय महामार्ग अन्याय निवारण कृती समितीच्या बाधित शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. प्राधिकरणाचे कर्मचारी दमदाटीची भाषा करत असून ऐन दिवाळीतच बाधित शेतकऱ्यांना नोटिसा दिल्या गेल्या. पण अतिग्रे गावातील बाधित काही शेतकऱ्यांनाच 2 दिवस अगोदर नोटिसाच मिळाल्या. मात्र प्राधिकरणाचे काही कर्मचारी आणि भूमापन कार्यालयातील कर्मचारी अंदाधुंद कारभार करत दांडगाव्याने मोजणी करत असल्याचा आणि शेतकऱ्यांना भीती घालण्याचे काम करत असल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला. काही कर्मचाऱ्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली. उपजिल्हाधिकारी रुपाली चौगुले यांनी आपल्या मागण्यांबाबत प्रशासन सकारात्मक असून जिल्हाधिकारी यांनी याबाबत शासनाकडे तसा प्रस्ताव पाठवला असून 4 दिवसात सकारात्मक तोडगा निघाल्याचा आदेश येईल तोपर्यंत मोजणी रोखू नये अशी विनंती केली. मात्र जोपर्यंत चौपट नुकसान भरपाईचा निर्णय होत नाही तोपर्यंत मोजणी करू नये या भूमिकेवर शेतकरी ठाम राहिले. ठोस निर्णय न झाल्यामुळे बैठक निष्फळ ठरली. यावेळी दीपक वाडकर, डॉक्टर अभिजित इंगवले, सुरेश खोत, अमित पाटील, विक्रम पाटील यांनी आक्रमक भूमिका मांडली. यावेळी मिलिंद चौगुले, सुरेश कोळी, अजित राणावरे, गोमटेश पाटील, विजय पाटोळे, मानसिंग मुसळे, अविनाश कोडोले, जयकुमार दुगे, सुधाकर पाटील, विजयकुमार पाटील, रावसो पाटील, रजाक मुजावर, सूर्यकांत कोळी, शिलवंत बिडकर, अजित रणनवरे, अभिषेक पाटील यांच्यासह बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निर्णय होत नाही असं जर आम्ही म्हटलं तुम्ही हसलात मारता बरोबर आम्ही म्हणू शकतो. आम्हाला जर 2 पट जर तुम्ही देत असाल तर तुम्ही पगार अर्ज घ्या ना सगळे जिल्हाधिकाऱ्यांसहित सगळ्यांनी. आणि जर जोपर्यंत तुम्हाला कळ लागणार नाही तोपर्यंत आमच्या कळायच्या गोष्टी तुमच्यावर येणार नाही. ते सेन्सेशनच्या शासनापर्यंत जाणार नाही. काय झाल्यामुळे अहो जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीने कळवलं आम्हाला भूमिका आमची तुम्ही त्या 2 कर्मचाऱ्यांना एकतर मुश्किल आवडत नाही. त्यांचं एकतर पोलीस स्टेशनवरती एखादा वाजतो करून का तर राष्ट्रपतींचं अधिकृत पत्र घेऊन आले तर असं पोलीस स्टेशनला जातात आणि आम्हाला सेवा संरक्षण द्या म्हणून सांगतात. म्हणजे शेतकरी गुंड आहेत का रस्त्यावरचे आणि पोलीस स्टेशनला तक्रार देतो. हो तुम्ही आजच्या बैठकीत शेतकऱ्यांना आश्वासित करा कायदेशीर आहे. आजची मोजणी झाली नाही संभ्रम आहे सगळ्यांच्या. मी रिपोर्ट घेतो आणि मी काय सांगतो मी सांगतो मगाशी ज्या टेक्निकल विषय आहे 2 स्टेप तसं वेगळे आपल्याकडे आपण दूर करत नाही. आपल्याकडे ती यंत्रणा नाही. नॅशनल हायवे अथॉरिटीनं ती अडॅप्ट केलेली टेक्नॉलॉजी आहे आणि त्याच्या 2 सर्वे आज जरी काय झाला असला तर प्रत्येक प्रॉपर्टीला आपण तिथं ग्राउंड रुटीनसाठी परत जागा जाणार आहोत. तुमच्या व्याप घेणार होता ठीक आहे. प्राधिकरण जाऊन बाजूला तुमच्या नोटिसा पाठवायची पद्धत काय 7 दिवस अगोदर पाठवता का दुसऱ्या 1 दिवस अगोदर पाठवता? 7 दिवस पाठवलं. मग 1 दिवस अगोदर नोटीस येते कुठल्या 1 दिवस प्राधिकरणचा कर्मचारी नोटीस कशा नोटीस घेऊन जातो? 17 तारखेची नोटीस दिली. नाही होत साहेब तुमची सही साहेब पण वाटप करा पण वाटप होते. आपल्याकडे तुम्ही यंत्रणा नाही लोक वाटप करायला. आपण त्यांच्या मदतीनं तुम्ही टेक्निकली स्ट्रॉंग आहे कागदावरती तिथे आपण काय करतो त्याच्यात भूसंपादनामध्ये काय तलाठी ऑफिस किंवा जे आपलं गाव चावडी असते त्याच्यात पण नोटीस प्रसिद्ध करण्याची प्रोव्हिजन आहे. त्यामुळे गाव चावडी करतो रिअलमध्ये होत नाही. मान्य करा विलंब झाला मान्य करा. मी नोटीस आपल्या
आर्थिक रेटच मी बोलतोय. मी स्पेसिफिक बोलतो काय माझ्या जेवढं बोलायला म्हणून. बरं ठीक आहे, मी बघतोय मला बघ दाखवा. मी विदाऊट कोणाला बोलणार नाही. ठीक आहे, काही जबाबदारी भाग मला देखील आहे. मी बघतो काय जर तुम्ही ते जबाबदारी घ्या की 100% आर्थिक रेट तुमचं झालं असलं नसलं आम्हाला गेलेलं नाही. काही कायदेशीर आहे कारण एक दिवस अगोदर ग्रामपंचायत येऊन पडतं ते प्राधिकरणचा कर्मचारी टाकतोय. तोही स्वतःला म्हणून घेतोय मी प्राधिकरणचा आहे म्हणून. त्याचा अधिकृतता आपल्याला नाही. प्राधिकरण तुमच्या कुठल्याही विभागाला असं कळलेलं नाही की ही लोक आमच्याकडे सेवा करतात आणि ही लोक सेवा करत असल्यामुळे हे जे आपल्याकडे येतात त्यांना तुम्ही कॉपरेशन करा असं काही कळवलं का पत्र नाही. माझ्या माहितीप्रमाणे एक कदम सर आणि गोविंद सर ही दोनच लोक प्राधिकरणचे अधिकृत लोक आहेत. एक प्रकल्प संचालक आहेत आणि दुसरे उपसंचालक आहेत. हे दोनच लोक अधिकृत आहेत. ही दोन लोक सोडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे एकही अधिकृत व्यक्ती नाही. सगळा स्टाफ कंत्राटी आहे तो 2 महिन्यात बदलतो का 5 महिन्यात बदलतो त्यालाही माहिती आहे. त्यामुळे अशा अवस्थेमध्ये सगळ्या मंडळामध्ये किमान आपल्यासारख्या एक सक्षम सगळ्या प्राधिकरण विभागाने त्यांना बळी पडू नये अशी आमची विनंती आहे. आणि आपला एकच म्हणजे आम्ही जे म्हणत होतो की आपल्याला येणार आहे लेटर परंतु तुम्ही आम्हाला सहकार्य करा प्रशासनाला, हे याच्यासाठी सांगतो की आपली 3Dची मुदत कधी जानेवारीच्या 20 तारखेला म्हणजे 19ला संपते आणि तोपर्यंत जर आपलं झालं नाही मोजणीचं तर मग पुन्हा व्यपगत होईल. परत सगळं पहिल्यापासून प्रस्ताव याच्यासाठी आमची विनंती होती म्हणजे प्रशासनाची. त्या तुम्ही म्हणता ना का आला तुम्ही मोजणीला का घेतलं तर हे त्याच्यासाठी आहे कारण आपल्याकडे आता कालावधी कमी राहिलेला आहे. नाही आता तर मी सांगते तर जी डेट आहे आपली सरकारला शासनाला कळायला पाहिजे जी डेट आहे ती 20 जानेवारीला आपली संपते. आपल्याला फक्त ड्रोन नाही कारण डिटेल पण ग्राउंड रुटीन पण करावं लागतं तर त्याच्यासाठी वेळ लागतो. आपल्याला त्यांच्याकडे पण टीम कमी असतात कर्मचारी कमी असतात आणि म्हणून आपण इथे करत होतो की इकडून पॉझिटिव्ह पण येणारच आहे आणि हे इकडून काम पण झालं तोपर्यंत त्या डेटच्या अगोदर आपलं काम पूर्ण होईल असा आपला उद्देश होता. परंतु आता सरांशी मी बोलले सर पालकमंत्र्यांसोबत आहेत बैठकीमध्ये आता इथे DC चालूच आहे तर सरांनी सांगितलेलं की चर्चा करून 19 तारखेपर्यंत मुदत आहे ती तुमचं म्हणणं आणि मोजणी होणार हे नकोय ते मुदत संपते म्हणून हे नको ना. शेतकरी ऐकेल म्हणून त्यांच्या मोजणी नोटीस कसं काय चालू होते आणि मी एक सांगू का आज हे PI साहेब आणि तहसीलदार साहेब ह्या दोघं अधिकाऱ्यांनी आल्यानंतरच आज सकाळचा आमचा दंगा हा खरोखर थांबला. नाहीतर त्या भूमी अभिलेखचा कोण सुद्धा माणसानं आम्हाला दाद नाही दिली. तिने आम्हाला हातावर तुरीच दिली. आता पुन्हा तेच उद्या परवा काही नको. काय जर होणार नसेल आणि साहेब करतो बघतो सांगतो त्याच्यात गेले साहेब ते सांगतो म्हणाले तर साहेब हे सांगणार झाले की नाही 4 फूट देतो तोपर्यंत मोजणी थांबवा. मुदत थांबल्यामुळे आम्हाला काय शिकवायला लागलं शेतकऱ्यांना. उल्लेख केला की ते लेटर जे आपण पाठवलेलं आहे वरती अपर मुख्य सचिवांना त्या लेटरची कॉपी त्यांना द्यावं आणि कॉपीबद्दल दुमत नाही. आम्हाला फक्त तोपर्यंत हे नको मॅडम मोजणी नको. ठीक आहे आपण आता बैठक संपूया. कलेक्टर साहेबांशी बोलणं झालेलं आहे ते माझ्याशी चर्चा करणार आहे आणि सांगणार आहे. तुमचे नंबर आणि नावं दोघांचे आपल्याकडे सगळ्यात महत्वाचं बाबा मोजणी नको. चर्चेची निष्पत्ती काय उंदीर पण निघाला नाही डोंगर नाही मोठी आहे. आता माझी चर्चा होईल ना साहेबांशी इथून गेल्यानंतर. आता मी इकडे हे लोक असेल झालेल्या म्हटल्यावर मी लगेच निघाले काय एक असं आहे की 19 तारखेच्या आतमध्ये काम केल्यानंतर कुठेतरी चांगला जिल्हा मिळू शकेल जिल्हाधिकाऱ्यांना. कोल्हापूरपेक्षा मोठा त्याला प्रमाणपत्र मिळू शकेल. पण आमच्या शेतकऱ्यांची अवस्था सुद्धा वाईट आहे. हीच भाषा हीच भूमिका सांगायला नाही तुम्ही. येडगे साहेबांना कोल्हापूरपेक्षा 31 किलोमीटरवर फक्त एवढं काम 2 वर्ष करता येत नाही आम्हाला. आम्ही किती आम्ही बोलायचं का सगळं रत्नागिरी नागपूर की मार्केशन झालंय डिमार्केशन झालेलंच नाही. राजपत्र जेव्हा पुण्यांदा झालं त्यावेळेला काही अंतर बदललं. पुण्यांदा झालं राजपत्र जुनं राजपत्र बघा अंतर बदललंय. त्यानंतर पूर्वीच्या राजपत्राच्या केलेल्या डिमार्केशनवरती यांचा उद्योग चालू आहे. म्हणजे अंतर बदललेलं असताना सुद्धा डिमार्केशन बदललेलं नाही. पहिल्यांदा डिमार्केशन करू देत त्यानंतर परत तुमचं मार्किंग होऊ दे ही मोजणी ती पण रोवरनं
डिमार्केशन झालेलं असताना मोजणी कशी करण्यात येईल, कसली पत्रं काढल्यात, डिमार्केशन कोण केलंय, कधी केलंय अहो कधी केलंय, 2 वर्षापूर्वी डिमार्केशन त्या अंतर बदललंय. राजपत्र चेंज झालंय साहेब. दुसऱ्या राजपत्रामध्ये पहिल्या राजपत्रामध्ये जवळपास 3.5 किलोमीटरचं अंतर आहे. पण ते 3.5 किलोमीटरचं अंतर असताना मग परत डिमार्केशन नको का करायला, पहिलं डिमार्केशन करणं गरजेचं आहे. डिमार्केशन न करता काय मार्किंग करायचं तो कुठला होतो काढलाय परत, हा मुद्दा मागाशी विसरून गेलो का, आता पण ते दाखवला योगायोगानं. त्यामुळे डिमार्केशनचा ही ऍक्वायरिंग एजन्सीची जबाबदारी आहे सगळी. तिने सामान प्रमाणपत्र दिलं नाही नसेल तर ते त्याला विचारून घ्या, करून घ्या. डिमार्केशनच नाही, त्यामुळे तोच मुद्दा पहिला.